आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व आमदारांच्या सोबत माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। आपण जाणता की मुंबईमध्ये अनेक झोपडपट्ट्या या केंद्र शासनाच्या जमिनीवर आहेत। मग ते रेल्वेतली असेल, बीपीडी असेल, ॲटॉमिक एनर्जी असेल, डिफेन्स असेल। मध्यंतरी वरुण दे सरदेसाई स्वतः दिल्लीमध्ये डिफेन्स मिनिस्टरना भेटायला आले, संरक्षण मंत्र्यांना याच विषयावर आले होते आणि त्यांचं पुनर्वसन पण होत नाही आणि पुनर्विकास पण होत नाही। पुनर्वसनाचा प्रश्न जेव्हा येतो की अचानक बीपीडी एक नोटीस काढते आणि सांगते ह्या झोपड्या आता पाडायच्यात आम्हाला, ताबडतोब झोपड्या पाडल्या जातात, पण ती माणसं सारी रस्त्यावर येतात। आणि खरं तर राज्य सरकारनं 2000 पूर्वीच्या झोपड्या या नियमित केल्यात, 2000 नंतरच्या सुद्धा पुनर्वसन करताना काही वेगळ्या अटी शर्ती टाकल्यात। त्या 2000 पूर्वीच्या झोपडपट्ट्या ज्यांच्याकडे कागदपत्र सगळे पुरावे त्याही तोडल्या जातात। आणि म्हणून मी सातत्यानं लोकसभेत हा प्रश्न मांडत असे आणि यावेळेला लक्षात आलं की या संदर्भात केंद्र शासनाचं एक सर्वांगांना स्पर्श करणारा निर्णय होण्याची गरज आहे आणि तो होता लँड पॉलिसीबद्दलचा, जमिनीच्या विनियमनाच्या संदर्भातला निर्णय घेणं आवश्यक होतं। तो मुद्दा मी लोकसभेत मांडला आणि सुदैवानं लोकसभेमध्ये जेव्हा शून्यपराचा विषय मी मांडल्यानंतर आता मला लेखी उत्तर आलेलं आहे की केंद्र सरकारनं आता या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या, मग ती सार्वजनिक उपक्रम का असेनात केंद्र शासनाचे, त्यांच्या जमिनीवर असतील, केंद्र शासनाचे थेट त्यांच्या खात्याच्या जमिनीवर असतील, अशा झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारची ज्या काही योजना असतील त्यांचा समन्वय साधून या सगळ्यांचं पुनर्वसन करण्याचा अधिकार केंद्र सरकारने या सगळ्या संस्थांना दिला होता। आणि त्याचं पत्र मी स्वतः आज माननीय मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आम्ही मुंबईतले खास करून जे आमदार आहेत त्यांचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे। या संदर्भात आपण स्वतः लक्ष घालून म्हाडा आणि या ज्या संस्था आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मुंबई पोर्टस असेल, ॲटॉमिक एनर्जी असेल, संरक्षण खात्याचे असतील, रेल्वेच्या खात्याचे असतील, पीडब्ल्यूडी या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागाचे असतील त्यांना बोलवून घ्या आणि या संदर्भात एक कायमस्वरूपी निर्णय घेण्याची गरज आहे। सकारात्मक भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली आहे। आता या जवळ्यांना सुरक्षित करा। दरम्यान आणखीन एक विनंती आहे की आता हे पत्र आल्यानंतर तरी निदान या सगळ्या संस्थांनी कारवाई करणं थांबवलं पाहिजे, कारण आता जर पुनर्वसनाचं काय पत्र झालेलं तुम्हाला आहे, तुम्ही त्या संदर्भात काय करताय हे सांगणं आवश्यक आहे। पण मध्येच कुणाला तरी नोटीस येते आणि ह्या झोपड्या पाडा, त्या झोपड्या पाडा, ते न पाडता या सगळ्यांचं पुनर्वसन करावं। यातलं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे 2000 पूर्वीवर आहेत कुणी असू द्या त्यांचं सगळ्यांचं पुनर्वसन करायचं आहे, कारण माननीय पंतप्रधानांनी प्रत्येकास पक्का घर 2022 पूर्वी देऊ असं म्हटलं आणि तरी सुद्धा ते प्रयत्नशील आहेत। त्या प्रयत्नात हे सगळे खोडा घालतात, त्याच्यामुळे आता हा निर्णय झाला आणि त्यांचं जे स्वप्न आहे की पक्का घर सगळ्यांना देण्याचं, ते साकार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सर्व आमदारांना, मुंबईच्या खासदारांना बोलवून घ्या आणि या संदर्भातल्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती आज माननीय मुख्यमंत्र्यांना मी केली। त्यावेळेला सन्माननीय वरुण सचिन अय्यर, आमचे आणखीन आमदार बरेचसे आमदार होते, त्या बाळानर, ते मुंबईचे आमदार आहेत, संजीव कोतनीस आहेत, आणखी संजय राऊत आहेत, सुनील राऊत आहेत, सगळ्यांना बोलून हे पत्र आम्ही आज दिलेलं आहे। ते आज त्यांना, मग महेश सावंत होते, डेटा वगैरे देण्यात आला, किती घर आहे, किती इफेक्टेड लोक आहेत, त्यामुळे किती मास, किती हजारोनी आहेत झोपड्या। म्हणजे मुंबई पोर्टस घेतलं तर 10,000च्या वर झोपडे असतील तिथे जवळजवळ। आपण जाणता आमच्या परळला एमडी कॉलेजच्या समोर ॲटॉमिक एनर्जीवर आहे, माननीय यांच्या वरुण संरक्षण खात्याच्या जमिनीवर प्रचंड झोपडे आहेत, मुंबई विमानतळावर आहेत, वरळीत सुद्धा बीपीडीच्या जागेवर झोपडपट्ट्या आहेत। या सगळ्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन करण्यासाठी आता सकारात्मक राज्य सरकारनं पाऊल उचलण्याची गरज आहे आणि ते प्रत्येकजण वेगळं उचलण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात पुढाकार घेतला तर तो प्रश्न व्यवस्थित मार्गी लागेल असा विश्वास वाटतो।